नमस्कार, मी श्रीरंग खरे. डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी भारतावर रेसिप्रोकल टॅक्स टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली होती. ज्यामुळे भारतामध्ये खास करून शेअर बाजारामध्ये काहीसं घबराटीचं वातावरण होतं. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. काल आपण मार्केट बघितलं म्हणजे मंगळवारी आपण जे मार्केट बघितलेलं होतं जवळपास 1300 पॉईंटने सेन्सेक्स कोसळलेला होता. निफ्टी देखील मोठ्या प्रमाणावर कोसळलेला होता. बुधवारी त्याच्या बरोबर उलट चित्र बघायला मिळालं. असं नेमकं काय झालं? जी घबराट होती किंवा भीती होती गुंतवणूकदारांच्या मनातली, ती आता दूर झालेली आहे का? आपण जाणून घेऊया. कोटक सिक्युरिटीजचे हेड हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो मी सुरुवातीलाच बोलताना उल्लेख केला, की भीती होती, ती भीती आता नष्ट होत चाललेली आहे का? आज मार्केट वर जाण्याच्या मागची कारणं काय आहेत? नमस्कार. तर बघा मला असं वाटतंय की श्रेयंग इकडे जर आजचा दिवस आपण बघितला तर मार्केटमध्ये जेव्हा ओपनिंग झालेली मार्केटची जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा नक्कीच असं वाटत होतं की आज मार्केट अजून पोहोचेल किंवा कॉशियस राहील आणि ट्रम्पचा जो टॅरिफचा जो एक इव्हेंट आहे, तो जो आज रात्री आहे आणि त्यानंतर मग उद्याच्या दिवशी आपल्याला एक क्लॅरिटी मिळेल असं वाटत होतं. नक्कीच बरोबर. क्लॅरिटी अजून मिळायची बाकी आहे. पण आज ओके. ज्याप्रमाणे मार्केटमध्ये ओव्हरऑल मोमेंटम बघण्यात आलंय, ज्याप्रमाणे खूप साऱ्या लार्ज कॅप बँक्स किंवा बाकीचे मिड कॅप किंवा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये जी ऍक्टिव्हिटी होती, ह्याच्यावरनं मला असं वाटतंय की मार्केट हे आहे ना या इव्हेंटच्या अगोदर जे व्हॅल्युएशन्स मध्ये जे करेक्शन आलेलं म्हणजे मार्केट आता काही दिवसांपूर्वी 23,800-900 होतं. आता आपण 23,100 पर्यंत आलेलो आहोत. तर मला हं. असं वाटतंय की या लेवल्सला एक इन्व्हेस्टमेंट एक मीडियम टू लॉंग टर्मच्या व्ह्यूने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आज आल्यात. आणि येस ऑफकोर्स मला असं म्हणता येईल की हे जे टॅरिफचं जे प्रकरण चाललेलं आहे त्याच्यासमोर थोडीशी भीती नक्कीच मार्केटमध्ये कमी झालेली आहे. आणि व्हॅल्यू ओके. स्टॉक्समध्ये ज्या स्टॉक्समध्ये पुढे जाऊन चांगले एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा इमिजिएट ट्रिगर्स काही आहेत, त्यांना सपोर्ट करून आज काही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स बघण्यात आल्या. ओके. म्हणजे याचा अर्थ हा धरायचा का, की हा सुवर्ण काळ आहे किंवा सुवर्ण संधी आहे. काल झालेली पडझड ही गुंतवणूकदारांसाठी खास करून आज जे मार्केटने संकेत दिलेले आहेत, आजही चांगली गुंतवणुकीची संधी होती आणि कदाचित उद्या देखील गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी असू शकते. नक्कीच श्रीरंग जर आपण ज्याप्रमाणे मार्केटमध्ये अ, गेल्या 5 महिन्यामध्ये जी एक मोठी घसरण झालेली, त्या घसरण समोर जे व्हॅल्युएशन आलेले आहेत, प्रत्येक स्टॉक्सचे किंवा सेक्टर्सचे ते खूप अट्रॅक्टिव्ह होते. पण तेव्हा एक अनसर्टन्टी अशी होती की यूएस मार्केट्स हे कन्सिस्टंटली वरती जात होते. ऑल टाईम हाईसच्या आसपास होते. आणि त्यावेळेला तर तिकडचे बॉन्ड यील्ड जर आपण बघितले तर ते पण खूप हायर साईडला होते. डॉलर इंडेक्समध्ये एक क्लॅरिटी होती की अजून हा डॉलर इंडेक्स तिकडनं स्ट्रॉंग होईल आणि आपली करन्सी जी होती इनफॅक्ट श्रीरंग तुम्ही बघाल तर त्यावेळेला करन्सी पण आपली 88च्या आसपास गेलेली. आपण कन्सिस्टंटली आपल्या करन्सीमध्ये एक मोठी घसरण बघितलेली आपल्या रुपयामध्ये. पण ह्यावेळेला जर तुम्ही चित्र बघाल तर ते वेगळं झालेलं आहे. आपली जी करन्सी आहे ती खूप प्रमाणात स्ट्रॉंग झालेली आहे. आपण 85.50च्या आसपास आलेलो आहोत. आणि जर युएसचे जर बॉन्ड यील्ड तुम्ही बघाल तर ते घसरत 4.15च्या आसपास आले. इनफॅक्ट तिकडे जर तुम्ही बघाल तर रिसेशनरी गोष्टी पण चालू झालेल्या आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतंय की नक्कीच हा एक सुवर्ण काळ आहे इन्व्हेस्टरसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी. बघा इकडे इन्व्हेस्ट केल्यावरती जर एकदम शॉर्ट टर्म व्ह्यू ठेवला तुम्ही की मला आज घेतल्यावरती उद्याच्या उद्या रिटर्न दिसले पाहिजेत, तर तशी ऍक्टिव्हिटी सध्या दिसत नाहीये. पण जर इकडे इन्व्हेस्ट केलेत आणि इकडनं जर एक 6 महिन्यांचा व्ह्यू ठेवला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती चांगले रिटर्न्स मिळतील. आणि इनफॅक्ट मी तर सांगतो की उद्या बिकॉज ऑफ एनी रिझन जर मार्केटमध्ये घसरण झाली किंवा उद्या किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर ती पण एक मोठी संधी असेल आपल्या इन्व्हेस्टर्स कम्युनिटीसाठी. बरोबर. पण काही लोक ना बॉटम शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण या आधी पण अनेक कार्यक्रमांमध्ये बॉटम तयार झालाय का असा प्रश्न विचारतो आणि तुमच्यासारखे तज्ञ मंडळी नेहमी सांगतात की बॉटम शोधण्याचा प्रयत्न करू नये. मात्र बिलकुल. कालची घसरण आणि आजची जी बाउन्स बॅक, छोटा बाउन्स बॅक म्हणू शकतो, की आता बॉटम पर्यंत पोहोचलेलं आहे. आता इथनं पुढे उसळी बघायला मिळू शकते का असं म्हणायला हरकत नाहीये का? नक्कीच. तर बघा बॉटम आणि टॉप
या गोष्टी आहे ना खूपच म्हणजे अनप्रेडिक्टेबल असतात. कळत नाही की नक्की कधी बॉटम होणार आहे, नक्की कधी टॉप होणार आहे. पण आपण एवढं नक्कीच गेज करू शकतो, की हं. जे हायेस्ट हाईज आता बनलेले आहेत निअर टर्ममध्ये 26,000च्या आसपास होती निफ्टी आणि आता आपण 22,000च्या जवळ आलेलो आहोत. तर आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं किंवा अर्निंग्ज सर्वात इम्पोर्टंट काय असतं, की अर्निंग्ज असतात आणि अर्निंग्ज आणि व्हॅल्युएशन्सला आपण जर कंपेअर केलं, तर अ, सप्टेंबरमध्ये आपण जवळ-जवळ 20च्या मल्टिपल्सवरती होतो 1 इयर फॉरवर्ड अर्निंग्समध्ये. आणि आता आपण ट्रेड करत आहोत 17च्या आसपास. तर नक्कीच एक चांगलं करेक्शन आलेलं आहे आणि आपण बॉटमच्या जवळ आहोत. म्हणजे मी मोस्टली श्रीरंग असं बघतो, की जर 16 टाईम्सच्या आपण जवळ आलो, म्हणजे 16 टाइम्स ई-पी-एसच्या अर्निंग्सच्या जवळ आलो आपण. तर आपण बॉटमच्या जवळ आलो असं म्हणतो. आणि 20च्या ओके. आपण जर जवळ गेलो, तर आपण असं म्हणतो, की आपण आता सध्या टॉपच्या जवळपास आहोत. तर हं. त्या हिशोबाने मला नक्कीच असं वाटतंय, की आपण बॉटमच्या जवळपास आहोत. पॉसिबल आहे, की यूएसमध्ये ज्याप्रमाणे अनसर्टन्टीज चालू आहेत त्यांच्या स्टेटमेंट्सप्रमाणे, तर एखाद्या वेळेस आपल्याला अजून थोडासा एखादा फॉल बघायला मिळेल पण. पण मला असं वाटत नाही, की जो आत्ता आपण रिसेंट जो एक तळ बनवला आहे 21,800चा, तो तुटेल असं मला वाटत नाहीये आणि म्हणूनच मला असं वाटतंय, की जी पण एक करेक्शन मार्केटमध्ये येईल, ती एक अपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्टर्स कम्युनिटीसाठी. तर संधी असेल तुम्ही म्हणताय, पण कुठली सेक्टर आता खूप चांगली झालेली आहे? खास करून टॅरिफच्या भीतीनंतर आणि कालच्या पडझडीनंतर आज तुम्हाला चित्र नेमकं काय दिसतंय? तर बघा गुंतवणूकदारांना नेहमी एक अ, जो फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे, तो व्हॅल्युएशन्सला दिला पाहिजे, की कुठले सेक्टर एक्सपेन्सिव्ह आहेत आणि कुठले सेक्टर्स इनएक्सपेन्सिव्ह आहेत. हो. बघा जर मार्केटमध्ये जर तेजी असेल ना, तर कुठला पण सेक्टर घ्या, तुमचे पैसे बनणारच. पण जेव्हा मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते आणि मार्केट खूप कॉशियसली ट्रेड करत असतं, त्यावेळेला तुम्हाला त्या सेक्टरमध्येच पैसे टाकायचे असतात. जे सेक्टर्स खूप म्हणजे सांगतो ना, की व्हॅल्युएशन्समध्ये खूप कम्फर्ट देत आहेत. मग अशा केसमध्ये आम्हाला असं वाटतंय, की जे बँक सेक्टर आहे, बँकिंग क्षेत्र जे आहे, त्याच्यामध्ये असं वाटतंय, की तिकडे इन्व्हेस्टमेंट जर केल्यात, तर त्या नक्कीच तुम्हाला इव्हन जर एखादा बॅड सिनेरिओ जरी क्रिएट झाला, तरी तुमची डाउनसाइड प्रोटेक्टेड राहील आणि ओके. इन्व्हेस्ट करताना तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स पण असेल. तर स्पेसिफिकली मला असं वाटतं, की लार्ज बँक्सवरती फोकस करण्यात यावा. कारण की तुम्ही जर आपले 10 वर्षाचे इंडियाचे जे बॉन्ड यील्ड तुम्ही बघाल, तर ते घसरत आता 6.50 पर्यंत आलेले आहेत. तर त्याचा बेनिफिट लार्ज बँक्सला मिळतो. त्याप्रमाणे आय-सी-आय-सी-आय बँक, एच-डी-एफ-सी बँक किंवा ॲक्सिस बँक, स्टेट बँक या बँकांना खूप मोठा फायदा होईल. आणि जेव्हा मार्केटमध्ये तेजी येईल, तेव्हा मला नक्कीच असं वाटतं, की ह्या बँका परत रिकव्हर करतील. तर फार्मा सेक्टरबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे? नक्कीच. तर बघा फार्मा तर एक मोठा सेक्टर आहे, की ज्याच्यामध्ये अ, जे टॅरिफ एखाद वेळेस बसवण्यात येणार आहेत, त्याच्यामध्ये फार्मा सेक्टर हे मेजर एक सेक्टर असेल. पण अच्छा. त्याचप्रमाणे आम्ही जर पूर्ण स्टडी केली फार्माची, तर असं वाटतंय, की यूएसला पण ते खूपच कठीण आहे, की खूप मोठ्या प्रमाणात टॅरिफ फार्मा सेक्टरवरती लावण्यासाठी. तर हं. आम्हाला असं वाटतंय, की ही एक अपॉर्च्युनिटी आहे. फार्मा स्टॉक्स आणि फार्मा सेक्टर जर बघायला घेतलं, तर त्यामध्ये सिलेक्टिव्ह स्टॉक्स आहेत, ते नक्कीच परफॉर्म करतील. जसं की सिप्ला आहे, डॉक्टर रेड्डी आहे किंवा सिंजीन फार्मा आहे, की ज्यांचे स्वतःचे युनिट्स यूएसमध्ये आहेत, हं. मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यांना त्याचा बेनिफिट जास्त होऊ शकतो. ओके. तर सध्या तरी मी असं म्हणेन, की फार्मा सेक्टरमध्ये जर तुम्हाला फोकस करायचा असेल, तर या सिलेक्टिव्ह स्टॉक्सवरती फोकस करा आणि त्याच्यानंतर जर दुसरा फोकस वाढवायचा असेल, तर तो फोकस वाढवा तुम्ही हॉस्पिटल्समध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय, की लाँग रनमध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स हॉस्पिटल्सच्या स्टॉक्समधनं मिळतील. तर नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सुरुवात थोडीशी पडझडीनं झाली. पण पूर्ण दीर्घकाळाचा विचार केला, तर पुढच्या आर्थिक वर्षापर्यंत जर आपण एक मोठा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न केला, तर हे आर्थिक वर्ष गुंतवणूकदारांसाठी कसं असेल असं सध्या तरी वाटतं? हे बघा गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष नक्कीच चांगलं असेल. त्याचं हं. कारण मी सांगतो, की मार्केटमध्ये सध्या आपण जे करेक्शन बघितलंय, ते अर्निंग्समध्ये जे करेक्शन यायचं होतं. अर्निंग्स खूप म्युटेड झालेले. कारण की इलेक्शन आलेलं, स्पेंडिंग कमी झालेली, कॅपेक्स कमी झालेला. खूप वर्षांपासून आपले जे इंटरेस्ट रेट होते, ते एकाच लेव्हलवरती स्थिर होते आणि त्यामुळे जे कन्झम्पशन ट्रेंड होता, तो पण एक थोडासा
इम्पॅक्टफुल झालेला. तर आता या सगळ्या गोष्टींमधनं बघायला घेतलं म्हणजे जितकी पण मोठी-मोठी कारणं होती, या कारणातून आता आपल्याला एक श्वास मिळतोय. म्हणजे या प्रत्येक सेक्टरला, कन्झम्पशन सेक्टरला प्लस मी सांगतो की जितकी पण बँक्सशी रिलेटेड सेक्टर आहेत, एन-बी-एफ-सीज वगैरे आहेत, त्यांना मोठा एक श्वास मिळणार आहे. मार्केटमध्ये त्याचप्रमाणे बँकांमध्ये पण खूप मोठी लिक्विडिटी इन्फ्यूज करण्यात आलेली आहे. तर ह्याचा सगळा फायदा कन्झम्पशन सेक्टरला मिळेल, बँकांना मिळेल आणि त्या जर कन्झम्पशन जर परत पूर्ववत एका एका बरोबर. ट्रेंडमध्ये आलं, तर मग त्याचा बेनिफिट पूर्ण इकॉनॉमीला होतो. तर मला असं वाटतंय, की नक्कीच हे वर्ष चांगलं राहील. पण येस, या वर्षामध्ये गेल्या वर्षीसारखा युफोरिक ट्रेंड येईल असं मला वाटत नाहीये. आम्हाला असं वाटतंय, की इथे खूप कॉशियसली आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत आणि नक्कीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही होल्ड करून ठेवल्या, तर चांगले रिटर्न्स पण मिळतील. ओके. तर एक शेवटचा प्रश्न, की काही महिन्यांपूर्वी म्हणजे खास करून लोकसभा निवडणुकीच्या आसपास मार्केटमध्ये जी पडझड झालेली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं मार्केट थोडंसं सावरत गेलं, टप्प्याटप्प्याने सावरत गेलं. तर ती पडझड, ती सावरण्याची पद्धत आणि आत्ताची झालेली पडझड आणि सावरण्याची पद्धत याच्या याची जर तुलना करायला गेलात, तर तुम्हाला काय चित्र बघायला मिळतं? याच्यात समानता दिसते का काही विरोध दिसतो, काही विरोधाभास दिसतो तुम्हाला? अ, जर बघा आपण एकदम बारकाईने बघितलं तर नक्कीच त्यामध्ये विरोधाभासच दिसतो. कारण की गेल्या वर्षी कसं होतं ना, की इलेक्शन्स नंतर जे मार्केट वाढलं, त्यामागचं मुख्य कारण होतं, की आपल्या अर्निंग्स जे होते कंपनीचे, कॉर्पोरेट्सचे ते खूप इंटॅक्ट होते आणि ते वाढत होते क्वार्टर ऑन क्वार्टर. त्यामुळे किती पण मोठे इव्हेंट आलेत आणि जे इव्हेंट म्हणजे बघायला घेतलं तर इलेक्शन्समध्ये जितकं एक्स्पेक्टेड होतं त्या हिशोबाने तेवढं पूर्ण मत मिळालं नव्हतं रुलिंग पार्टीला. करेक्ट. त्याचप्रमाणे जर तुम्ही बजेटमध्ये बघाल, तर बजेटमध्ये पण लाँग टर्म टॅक्स लावण्यात आला होता. तर एवढे सगळे निगेटिव्ह कारण्स असताना देखील मार्केट वाढलं कारण की आपल्या अर्निंग्स खूप इंटॅक्ट होते. हं. यावेळेला जर तुम्ही बघाल, तर गेले 2 क्वार्टरपासून जे अर्निंग्स आहेत ते इम्पॅक्टेड आहेत. आणि आता फुल इयर अर्निंग्स कसे येतायत त्याच्यावरती सगळ्यांची आता एक नजर आहे. नजर होते. जर अर्निंग्स चांगले आलेत यावेळचे, तर मार्केट नक्कीच एक सुसाट वेग पकडेल आणि पुष्कळशा प्रमाणात चांगलं मार्केट वाढू शकतं. पण जर अर्निंग्स परत म्युटेड आले, तर परत ही जी मार्केटची जी एक जी सुरुवात झालेली आहे, ती जरा संथ राहील. त्यामुळे मला हो. असं वाटतंय, की त्यावेळची जी रॅली होती, यावेळच्या रॅलीमध्ये खूप मोठा फरक आहे. यावेळची रॅली खूप कॉशियसली मला वाटतं, की वाढेल ॲज कंपेअर टू जी रॅली आपण एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन्स नंतर बघण्यात आली होती. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, की आणि ची भीती आता गुंतवणूकदारांच्या आणि खास करून शेअर बाजाराच्या मनातनं ओसरलेली आहे का? जर ती ओसरली असेल, तर भविष्यामध्ये नेमकं काय वाढवून ठेवलेलं आहे गुंतवणूकदारांसाठी? चव्हाण सर होते ज्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजावून सांगितलेल्या आहेत. आणि अनेक प्रश्न या सगळ्या चर्चेतून गुंतवणूकदारांच्या मनातले दूर झाले असतील अशी आम्हाला खात्री आहे. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी.